संगमनेर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर गावामध्ये स्वयंभू दत्तात्रय महाराज यांच्या प्रांगणात एक दिवसीय गुरुचरित्र पारायणाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते। स्वयंभू श्री क्षेत्र अकलापूर या ठिकाणी दत्तात्रय महाराजांचे वास्तव्य असलेली भूमी, संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, महान तपस्वी रंगनाथ स्वामी यांची तपभूमी, संत कोंडाजी बाबा यांची समाधी संजीवनी असलेली भूमी, विश्वगौरव प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्तात्रय महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर आहे। 1 जानेवारी 2024 या इंग्रजी नवीन वर्षानिमित्त सलग 4थ्या वर्षी गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट अकलापूर व श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास केंद्र घारगाव यांनी आयोजन केले होते। या एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर, मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमधून 1375 सेवेकऱ्यांनी पारायणास उपस्थिती दाखवली। सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायण सोहळा हजारो संख्येने पार पडला आहे। कानुसा न्यूज, अकलापूर। आपली सगळी तिथे सोय व्यवस्थित केलेली आहे। दुसऱ्या दिवशीचा महाप्रसाद, त्याचबरोबर तिथे आपल्याला जो संच पाहिजे पूजेसाठी तो सुद्धा उपलब्ध आहे। त्यामुळे अधिक माहितीसाठी आपण जवळच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्राशी आपण संपर्क साधावा। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला दिंडोरी प्रणित सेवा मार्ग 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य या तत्वावरती चालतो। त्याचाच एक भाग म्हणून आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी ते 7 जानेवारी हा आपला कृषी जागर सप्ताह आहे। आणि या कृषी जागर सप्ताहामध्ये दिनांक 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये नाशिकला परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये जागतिक कृषी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्याचंही नियोजन आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल, कारण इथे अनेक शेतकरी कुटुंबातल्या आमच्या बहिणी बसलेल्या आहेत। बळीराजा सुखी करायचा असेल तर त्याला सेंद्रिय शेतीचं महत्व हे गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे। अगदी 48वा अध्याय जो जोंधळ्याचं पीक कापायला सांगितलं महाराजांनी, उगाच नाही कापायला सांगितलं। आमच्या बरेच सेवेकऱ्यांना असं वाटतं काही चमत्कार केला का काय, अजिबात नाही। हवामान शास्त्र त्या काळामध्ये सुद्धा दत्त महाराजांना माहित होतं आणि त्या तो शूद्र महाराजांकडे आला। महाराजांनी सांगितलं एक काम कर म्हटले, तुझं पिकाची काय अवस्था आहे? ते म्हटलं आता कंसामध्ये दाणे भरतात ते म्हटले, जा ते सगळं पीक कापून टाक म्हटले। ते पीक कापून टाकलं। 8 दिवसांनी प्रचंड पाऊस झाला अवकाळी, अख्ख्या गाणगापुरातलं पीक नासलं आणि याचं जे कापलेलं पीक होतं ते 8-10 दिवसानंतर जेव्हा ती जमीन कोरडी झाली त्याला फुटवे फुटले आणि 11 फरगडे एवढं त्याला धान्य झाले। गुरुचरित्रामध्ये वाचलं। हा चमत्कार नाही तर महाराजांनी त्या काळामध्ये पुढे भविष्यात काय घडेल हे आपल्या शिष्याला सांगितलं। तसं गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलंय। 99चा अंक तुम्ही वाचा। 2020 ते 2030 पर्यंत काय काय जगात घटना घडतील त्याच्यातून वाचायचं असेल तर त्यासाठी या सगळ्या गुरुचरित्र, नवनाथ, भागवत, नवनाथाचे 900 श्लोकाचं नवनाथ गुरुमाऊलींनी आपल्या हातात दिले की जे पूर्वीचं नवनाथ स्त्रियांना वाचायला 7 दिवस रोजचे 3 तास लागायचे, पण आता आमच्या भगिनी 9 तासात 9 पारायण करतात आणि 9व्या पारायणाला 9 मुलं जीव घालतात। हे शुद्धीकरणाचं काम सुद्धा गुरुमाऊलींनी केलेलं आहे। असं खूप बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेचं आपल्याला बंधन आहे म्हणून अधिक वेळ आपला घेणार नाही। जाता जाता एवढंच सांगेल, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल। हा गुरुमाऊलींचा संदेश आहे। म्हणून दिंडोरी प्रणित सेवा मार्ग म्हणजे बालसंस्कारापासून तर मराठी अस्मितेपर्यंतच्या 18 विभागांचं हे ग्राम आणि नागरी विकास अभियान आहे। म्हणून या अभियानामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी सहभागी व्हावं आणि ज्या अर्थानं एवढे आपण इथे आलो, दत्त महाराजांनी अभिवचन दिलंय, डोळ्याची पापणी जशी डोळ्याची काळजी घेते तसं मी माझ्या सेवेकऱ्याची भक्ताची काळजी घेतो। माझा भक्त 2 पावलं माझ्याकडे चालत आला तर उरलेले 8 पावलं मी त्याच्याकडे चालत जातो। माझ्या भक्तानं 1 पटीनं मला दिलं तर 100 पटीनं मी त्याचं परत करतो। आणि मी जिथे माझं चिंतन गुरुचरित्र किंवा चरित्र वाचलं जातं तिथे सूक्ष्म रूपाने मी हजर असतो। म्हणून अध्यक्षांनी ते सांगितलं की महाराज तिथे हजर होते नव्हे, ते आहेतच आणि ते आपल्या बरोबरच ते घरी सुद्धा आपल्याला सोडवायला येणार आहेत। त्यामुळे यावरती कुणीही शंका घेण्याचं कारण नाही, कारण
देऊळकोट मी त्या पाठीशी आहे हे महाराजांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. म्हणून ज्या एवढ्या मोठ्या संख्येने पारायण केलं अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. कदाचित पुढच्या 1 जानेवारी 2026 ला आपल्या गुरुचरित्राच्या सांगतेला प्रत्यक्ष गुरुमाऊलीच कदाचित आपल्या समोर हजर असतील हेही सांगू शकत नाही आपण. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आपल्या श्रीपाद समर्थ महाराज की जय. हा जो नारळ आहे तो घरी न्यायचा आहे तो आणि श्री